हाय, गुड मॉर्निंग. आज आहे ना मी गेले होते जानूच्या घरी, कारण की त्यांनी आहे ना रूम शिफ्टिंग केलं होतं, म्हणून आम्ही गेलो होतो असं सहजच त्यांच्या घरी. तर त्यांनी आहे ना आम्हाला आहे ना जेवणासाठी थांबवलं होतं, तर तेच मी शूट केला त्यांच्या जेवणाचा व्हिडिओ, की त्यांनी काय काय आज आम्हाला बनवलं होतं जेवायला. तर सर्वात अगोदर तर आहे ना त्यांनी सुकट बनवली होती. तर सुकट तर मी काय एवढी खात नाही, मला नाही आवडत ती. तर मी त्याचासुद्धा व्हिडिओ शूट केला आहे. सुकट घेतली होती साफ करून, मग भाजून घेतली. भाजून घेऊन झाल्याच्यानंतर ना तिला धुवून व्यवस्थित घेतली आणि मग लगेच आहे कांदा टमॅटो घेतला होता चिरून. कढई ठेवली, कढईमध्ये तेल वतून आहे ना कांदा त्यात टाकला आणि मग नंतर कांदा भाजून घेतला. कांदा भाजून झाल्याच्यानंतर ना टमॅटो घेतला आणि मग नंतर कढीपत्ता, लाल तिखट, धने पावडर, मीठ आणि सुकट आपली ना टाकून मस्तपैकी घेतलं मिक्स करून. त्यानंतर प्लेट झाकून आहे ना थोडी वाफ येऊ दिली. वाफ येऊन झाल्याच्यानंतर चेक केलं शिजली की नाही. तशी सुकट तर झाली होती आपली बनवून. मेथी तर आपली ऑलरेडी साफ केलेली होती, त्यामुळं करायचा प्रश्नच नव्हता. मग लगेच आहे ना भाकरी बनवायला घेतल्या होत्या, कारण की भाजी तर एक झाली होती रेडी. आणि मग भाकरी बनवून घेतल्या पटकन. भाकरी झाल्याच्यानंतर एका साईडला लावला होता कुकर डाळीचा, कारण की डाळ पण आपल्याला बनवायची होती म्हणून. तर मग 4-5 भाकरी घेतल्या होत्या बनवून, कारण की आम्ही आहे ना 4 जण होतो जेवायला, त्यासाठी मग बनवल्या होत्या तेवढ्या भाकरी. आणि मग लगेच घेतली होती मेथीची भाजी बनवायला. तर मेथीच्या भाजीसाठी लागणारं सामान होतं मिरची आणि लसूण. तर मेथी साफ करून ठेवली होती, तर मग ती घेतली धुवून झाल्याच्यानंतर कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं. त्यामध्ये आहे ना लसूण थोडासा आहे ना घेतला, बारीक ठेचून घेतला. ठेचून झाल्याच्यानंतर त्याला आहे ना त्या कढईमध्ये टाकलं आणि थोडंसं लालसर घेतलं फ्राय करून. लसूण आपलं फ्राय झाला होता लालसर रंगाचा. मग लगेच आहे ना मिरची घेतली. मिरची आणि लसूण दोन्ही झाले होते फ्राय व्यवस्थित. आणि एका साईडला आहे ना मुगाची डाळ आहे ना पाण्यात भिजू घालून ठेवली होती. आणि मग नंतर ते फ्राय झालं होतं, म्हणून मेथी जी धुवून ठेवली होती तर ती आहे ना त्या कढईमध्ये ॲड केली आणि आहे ना प्लेट झाकून तिला वाफ येऊ दिली. वाफ येऊन ना व्यवस्थित शिजली होती आपली मेथीची भाजी. मग ती जी भिजू घातलेली डाळ होती ना ती त्या मेथीच्या भाजीत ॲड केली आणि मग आहे ना परत झाकून तिला ठेवून दिलं होतं. डाळ व्यवस्थित शिजली होती, तिला घेतली हाटून आणि मग डाळीला फोडणी द्यायची सुरुवात केली होती आम्ही. मग एक टोप ठेवला, टोपामध्ये तेल ॲड केलं. त्यामध्ये थोडेसे ना लसूण टाकले ठेचलेले आणि मग नंतर थोडे जिरे, कढीपत्ता, मोहरी बी आणि मग आपली जी शिजलेली डाळ होती ती त्या आहे ना टोपामध्ये आहे ना घेतली ॲड करून. त्यानंतर आहे ना पाणी थोडंसं आहे ना टाकलं आणि मीठ टाकून तिला आहे ना उकळी येऊ दिली. उकळी आल्याच्यानंतर डाळ पण झाली होती रेडी. मग लगेच आम्ही आहे ना घेतलं होतं जेवायला.